नमस्ते मित्रांनो, आज नवीन ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे बेरिंग साईज. एक प्रकारचं ब्रॅकेट आहे हे, म्हणजे बुश आहे, ब्रेक लायनरचं बुश आहे हे. इथे खड्डे पडले होते दोन, म्हणजे झिजलं होतं बेरिंग साईज. आता खड्डे आपण काय केलं, गॅस वेल्डिंग भरलं पूर्ण, कास्टिंग गॅस वेल्डिंग भरलं पूर्ण. दिसतंय ना आपल्याला, बघा, कास्टिंग गॅस वेल्डिंग आणि इकडे पितळ गॅस वेल्डिंग केलं. म्हणजे आम्ही थोडंफार जुगाड करून बघितलं, म्हणजे पितळ जास्त दिवस टिकतंय का कास्टिंग जास्त दिवस टिकणार, हे दोन्ही म्हणजे आपल्याला कळणार मशीनला लावल्यानंतर किती दिवस हे टिकणार. 4 दिवस, 5 दिवस, 1 महिना, 1 वर्ष. आता चालू आहे, मशीनला लावलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही, थ्रूमध्ये लावलेलं आहे आता. इकडे पितळ भरलेला आहे मित्रांनो, इकडे कास्टिंग वेल्डिंग रॉड नाही, गॅस वेल्डिंगनी भरले आहे पूर्ण. हे पण दोन्ही. आता चालू करणार आहे मित्रांनो, बघा बेरिंगचं म्हणजे कसं होतं ते. क्या कर रहे मामू, बेरिंग गिअर बदल सेल लगा रहे. बघा मित्रांनो, या प्रकारे पूर्ण गिअर लावावं लागतं आम्हाला. गिअर पूर्ण लावून ना तिथं सेल सोडला ना ऑटोमॅटिक, ते बेरिंग साईज करेक्ट येते, म्हणजे स्मूथ येते कटिंग. हे पूर्ण असा गड्यासारखं पूर्ण हे गिअर काढून लावावं लागतं आम्हाला. त्याचं पण म्हणजे एक प्रकारचं गणित असतं, खाली किती लावायचं, वरती किती लावायचं, एकदम वरती किती लावायचं. इथं 30 आहे, हे 70 आहे, इथं अजून 25 आहे मध्ये, अजून इथं आहे ना 175 नाही तर 100 असं लावतो. किती गिअर मोठा असतं ना तेवढं स्मूथ येते कटिंग. ठीक आहे, अजून लावू लागले तोपर्यंत आपण दुसरा व्हिडिओ काढू. बघा मित्रांनो, हे बेरिंग आहे, आता हे बेरिंग बसणार आहे. चला मित्रांनो, चालू केलेलं आहे मशीन. आता आजोबा आता लावणार आहे. इन्फेक्ट लावलेलं आहे, बघू शकता तुम्ही, लावलेलं आहे कट लावणार त्याला. मशीन पहिलं स्लो केलं त्यांनी, डबलमध्ये टाकलं, त्याला म्हणतात डबलमध्ये टाकलं. त्याला स्लो फिरणार आहे, डबल म्हणतात त्याला. पीछे से कट. कास्टिंग का लगाओ ना टूल. बघा मित्रांनो, आता सेल चालू केलेला आहे आजोबांनी, म्हणजे आता ऑटोमॅटिक पुढं जाणार ते. टूल आहे ना, पुढं जाणार, मटेरियल कापणार ते.
खूपच हळू चाललं ते, थोडा वेळ लागेल पुढे यायला टूला. तोपर्यंत बघा तुम्ही म्हणजे कसं म्हणजे सुरू केलेलं आहे करेक्ट, तर तुम्हाला पण कळेल, व्हिडिओ बघणाऱ्याला पण कळेल, सबस्क्रायबरला म्हणजे कसल्या प्रकारे पकडायला लागतं, काय लागतं ते चेकमध्ये. शक्यतो ते व्हाईट टूल चालत नाही. बघू आता काय होतं. व्हाईट टूलवर तर कट होत नाही गॅस वेल्डिंग, म्हणजे हार्ड होतं ना थोडं, त्यामुळे. मामू क्या हो रहा है? टूल चेंज करो ना, दूसरा टूल लो ना. बघा मित्रांनो, टूल चेंज केलेला आहे आता, बघू शकता तुम्ही. आता बघा कसं मटेरियल कट होऊ लागलं. स्टार्टिंग से लो. बेरिंग का साइज लो, कितना mm है, बेरिंग का साइज लेके उसको कट लगाओ. आता एकदम इम्पोर्टेड टूल लावलेला आहे मित्रांनो. बघा हे म्हणजे खूप महाग असते होल्डर आणि टूल. पण एक काम स्लो होत आहे बघा, म्हणजे गॅस वेल्डिंग भरलेला आहे ना, थोडं हार्ड राहणार. मी नेहमी काय करत असतो मित्रांनो, बघा हे आलेलं होतं माझ्याकडे. मी इकडं पण पितळ भरू शकत होतो, पण ते मी काय केलं, थोडं जुगाड म्हणून ना एक नवीन एक्सपेरिमेंट करायचं म्हणून केलं मी, गॅस वेल्डिंग भरून. ॲक्च्युली कसं मित्रांनो, म्हणजे कुठल्याही भरीव आणि पोकळ मटेरियल ना गॅस वेल्डिंग भरलं ना, हीट केलं ना, ते क्रॅक व्हायचं शक्यता भरपूर असतं ते. म्हणून जास्त लोक पण जे मेकॅनिकलवाले करत नाहीत, हीट जास्त केलं ना 2 तुकडे होतात त्याचे. मला माहीत आहे ते पद्धत कसं करायचं, काय करायचं, म्हणून मला ते मी फुल डेअरिंग करतो मी कुठल्याही जॉबवर. कस्टमरला बी माहीत आहे याने करतं बरोबर. मग बघा मित्रांनो, बेरिंग साईज झालेलं आहे पूर्ण, एकदम हार्ड होतं आहे पूर्ण. बेरिंग साईज आता टर्निंग झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जवळ दाखवतो तुम्ही. बघा मित्रांनो, बेरिंग साईज झालेला आहे.